आमदार संजय गायकवाड यांनी केली मारहाण। आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण, जेवणाचा दर्जा खराब असल्याचा आरोप। मारहाण करणं चुकीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, तर गायकवाडांना समज दिली आहे उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आमदार निवास कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी। डाळ, शेजवान चटणी, तेल, पनीरसह अनेक खाद्यपदार्थ सील। खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार। मोर्चाला परवानगी नाकारल्यानं मीरा भाईंदरमधील पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली। आयुक्त मधुकर पांडेंची उचलबांगली, निकेत कौशिक यांची नियुक्ती। गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठातून मराठी साहित्य विषय हद्दपार, प्राध्यापक संघटनेचा आरोप, सरकारनं लक्ष देण्याची मागणी। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा असं कॉकटेल घराणं। आमदार गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका, तर पडळकर म्हणजे विकृत, प्रशांत जगतापांचा पलटवार। मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट, तर रोहित पवारांचा रात्रभर मुक्काम। तोडगा कधी निघणार याकडे लक्ष। कोकणात उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा, ऑगस्ट महिन्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा दौरा करणार। तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। 1000 फुटांचे प्लॉट कायदेशीर होणार, राज्यातील 50 लाख कुटुंबांना दिलासा। मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न। सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या 2 मोठ्या अधिकाऱ्यांची नावं। ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यानं नाशिकच्या 16 वर्षांच्या मुलाची आत्महत्या। मोबाईलवर ऑनलाईन गेमच्या नादात जीवन संपवलं। लिफ्टचा दरवाजा बंद केल्याचा राग, 12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण, मुलाच्या हाताचाही घेतला चावा। तब्बल 4 दिवसांनी पोलिसांकडून गुन्हा दाखल। नागपूरसह विदर्भात तुफान पाऊस, नागपुरात हुडकेश्वर गावातील नाल्याला पूर, शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत। गोंदियामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार, काही गावांचा संपर्क तुटला, गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा। भंडाऱ्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका, भंडाऱ्यात जोरदार पाऊस, अनेक भागात जनजीवन विस्कळीत, नदी नाले तुडुंब भरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल। वर्ध्यात यशोदा नदीला पूर, पुरात अडकलेल्या 4 जणांना वाचवण्यात यश, पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचाही संपर्क तुटला, अजूनही पावसाची संततधार सुरूच। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत पावसामुळे पूर स्थिती, वैनगंगेला पूर, 26 मार्ग बंद, 30 गावांचा संपर्क तुटला। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 65%वर, 2 दिवसात 15% पाणीसाठा वाढला। राज्यातील 56 नद्यांना प्रदूषणाचा विळखा, जलप्रदूषण कमी करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा सरकारचा विचार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती। शहापूरच्या एका शाळेत किळसवाणा प्रकार, स्कूलच्या शौचालयात रक्त पडलेलं दिसल्यानं विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी, कुणाला मासिक पाळी आली हे तपासण्यासाठी बिभत्स प्रकार। पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बेंदूर साजरा, बारामतीच्या खंडोबाच्या वाडीत बैल आणि गायीचा विवाह लावण्याची परंपरा, तर सांगली, कराडमध्ये बैलांची मिरवणूक। गुजरातच्या महिसागर नदीवरील पूल कोसळला, 11 जणांचा मृत्यू, आनंद आणि वडोदऱ्याला जोडणारा पूल मध्यभागीच तुटला, बचाव कार्य सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियात दाखल, 27 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नामिबियात, विविध विषयांवर होणार चर्चा। अभिनेत्री आलिया भट्टच्या कंपनीच्या खात्यातून 76 लाखांहून अधिक रुपये हडपले, आलियाची माजी सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बंगळुरूतून अटक। इस्रायलकडून नाकेबंदीचं उल्लंघन,
हुथी बंडखोरांनी समुद्राच्या मधोमध जहाज उडवलं. ब्लास्ट नंतर काही सेकंदात पूर्ण बोट पाण्यात बुडाली. युरोपात गेल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचे 1,500वर बळी. हवामान बदलाचा थेट परिणाम असल्याचा नव्या संशोधनात निष्कर्ष.